येणाऱ्या विजया एकादशीच्या मुहूर्तावर आपण सर्वांनी एक छोटासा उपाय करा, जो केल्यामुळे आपली कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होईल, कुठलेही काम अडकले असेल तर तेही मार्गी लागण्यासाठी मदत होईल आणि खास करून कुठलाही कोर्टाचा विषय असेल तर त्यामध्ये विजय प्राप्ती करण्यासाठी देखील ह्या उपायाचा उपयोग होईल. पण हा उपाय करताना लक्षात ठेवा, कोर्टामध्ये जर केस असेल तर ती कुठलीही बाजू जिंकण्यासाठी याचा उपयोग होणार नाही. परमेश्वर योग्य बाजू जिंकवण्यासाठीच याचा उपयोग करेल. तुम्हाला वाटत असेल तुम्ही योग्य आहात तर जरूर करा. आता उपाय काय बघा. येणाऱ्या विजया एकादशीच्या दिवशी 11 तुळशीची पानं घ्यावी आणि ती पानं जवळच्या भगवान विष्णू किंवा विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या डोक्यावर वाहावी. म्हणजे प्रत्येक पान एक वेळा भगवंताच्या डोक्यावर ठेवावं आणि ठेवताना विष्णवे नमः, विष्णवे नमः किंवा विठ्ठल, विठ्ठल असं कुठलंही परमेश्वराचं नाव घेत स्मरण करत ते पान परमेश्वराच्या डोक्यावर ठेवावं. हे 11 वेळा केल्यावर आपल्याला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे. फलाहार फक्त चालेल, म्हणजे फक्त फळं खाल्लेली चालतील. इतर कुठलंही अन्न ग्रहण करायचं नाही संपूर्ण दिवसात. दुसऱ्या दिवशी अन्न ग्रहण करू शकता. अशा प्रकारचा उपवास देखील करावा. आता येणाऱ्या काळातील विजया एकादशी कधी आहे हे जाणून घेण्यासाठी खाली कमेंटमध्ये विचारणा करा. मी तिथे आनंदाने ती माहिती देईन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांना होईल आणि त्याचा उपयोग देखील होईल. धन्यवाद.